यवतमाळच्या पोलीस विभागात वडगाव रोड पोलीस ठाण्यातल्या मालखान्यातून 41 लाखांची चोरी झाली आहे। ही खळबळजनक घटना उघडकीला आल्यानंतर या संपूर्ण चोरी बाबतीत प्रचंड चर्चा झाली। पोलीस ठाण्यातल्या मालखान्याची जबाबदारी असलेल्या पोलीस शिपायाची चोरी केल्याचं अखेर उघडकीला आले। आता चोरीची रक्कम जप्त करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। निर्मल राठोड असं या चोरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। त्याच्यावरती या संपूर्ण मालखान्याची जबाबदारी होती। जानेवारी महिन्यात एका युवकाला बस स्थानकावर संशयास्पदरीत्या आढळल्यानं ताब्यात घेतलं असता त्याच्याकडून 41 लाख जप्त करण्यात आले होते। जप्तीची ही रक्कम मालखान्यात ठेवण्यात आली होती। त्याची माहिती असल्यानं निर्मल राठोड या पोलीस शिपायानं आपली कर्तव्य आणि जबाबदारी विसरून या रकमेवर डल्ला मारला। सहाय्यक पोलीस निरीक्षकाला पेटीचं सील फुटलेलं आढळल्यानं ही चोरी उघडकीला आली। यापूर्वी देखील यवतमाळ पोलीस विभागात पोलिसांकडून चोरी आणि अन्य गुन्ह्याच्या घटना अनेकदा घडल्या। त्यामुळे पोलीसच आता चोर झालेत याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।